पाटील जोडले जातात। स्वानंद, सध्या तू परळीमध्ये आहेस, सकाळपासून परळीतलं वातावरण काहीसं तंग आहे। सुरुवातीला कराडच्या समर्थकांनी आंदोलन करण्याचा प्रयत्न केला, त्यानंतर वाल्मिक कराडची आई सुद्धा सकाळपासून या परळी पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या आंदोलन देऊन बसलेली आहे। सध्या काय घडामोडी घडतायत आणि आत्ताची ताजी अपडेट्स काय? तर नक्कीच आपण बघितलं तर जे वाल्मिक कराडची आई जी आहे अळूबाई कराड या सकाळी 8 वाजल्यापासून परळी शहर पोलीस ठाण्याच्या समोर ठिय्या आंदोलन देत आहेत आणि त्यांचं एकच म्हणणं आहे की हा जो गुन्हा दाखल करण्यात आला आहे हा गुन्हा राजकीय द्वेषापोटी करण्यात आलेला आहे आणि यामध्ये मोठं राजकारण होतंय। केवळ त्यांची आईच नाही तर ते त्याची जे पत्नी आहेत आणि कुटुंबीय देखील आहेत हे या परळी पोलीस ठाण्यासमोर आंदोलनाला बसलेले आहेत। विशेष म्हणजे त्यांच्या आईने काल रात्रीपासून अद्यापही पाणी घेतलं नसल्याचं समजतंय आणि जोपर्यंत हे गुन्हे मागे घेतले जाणार नाहीत तोपर्यंत हे आंदोलन सुरू ठेवणार असल्याचं त्यांच्या आईने सांगितलंय। आणि जे वेळोवेळी आहे इथे जे डॉक्टरांकडून त्यांच्या आईची तपासणी केली जाते त्यांना विनंती केली जाते की तुम्ही पाणी प्या आणि हे कमीत कमी जे तुम्ही उपोषण किंवा जे आंदोलन सुरू केले ठिय्या आंदोलन ते मिटवा। मात्र त्या अद्यापही आपल्या आंदोलनावर त्यांचा निश्चय ठाम असल्याचं दिसतंय। कारण याच्या आधी जे आहेत बीडचे जे अंबाजोगाईचे डीवायएसपी आहेत चोरमले यांनी देखील त्यांच्याशी बातचीत केली होती, मात्र त्यांनी ऐकलं नाही। त्यानंतर अप्पर पोलीस अधीक्षक आहेत चेतना तिडके या देखील या पोलीस ठाण्यात दुपारपासून आहेत, त्यांनी देखील 2-3दा विनंती केली आहे, मात्र त्यांनी या विनंतीला आणखी काही रिस्पॉन्स दिल्याचं दिसून येत नाहीये आणि त्या आपल्या आंदोलनावर ठाम आहेत। सोबतच त्यांच्या महिला देखील आहेत या ठिकाणी आणि बरेच जे आंदोलक आहेत हे दुपारपासून जे समर्थक आहेत कराड यांचे हे आंदोलन करतायत या ठिकाणी। अगदी धन्यवाद स्वानंद दिलेल्या अपडेट्स बद्दल। एकीकडे कराड याच्यावर मोक्का लावण्यात आलेला आहे तर दुसरीकडे आपल्या मुलावर अन्याय होत असल्याचा दावा करत त्यांची आई उपोषणाला बसलेली आहे। ठिय्या आंदोलन त्यांनी सकाळपासून सुरू केलेलं आहे।